युद्धपरिस्थिती आणि गुंतवणूकदारांची मनोवस्था. तेजीच्या काळात धोक्यांकडे दुर्लक्ष होते आणि मंदीच्या काळात संधींकडे, असे शेअर बाजारात एक प्रसिद्ध वाक्य आहे. सध्या अमेरिकेने लादलेले करयुद्ध, टॅरिफ वॉर, शांत होते आहे असे वाटायला लागले होते, तोच भारत-पाक दरम्यान रणयुद्ध सुरू झाले आहे आणि परिणामस्वरूप शेअर बाजार खाली आला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही प्रामुख्याने शेअर बाजारावर अवलंबून असल्याने सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 पर्यंत धष्टपुष्ट दिसणारा आपला पोर्टफोलिओ हळूहळू अशक्त दिसायला लागला आहे. आणि ह्यामुळेच काही जणांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आता पैसे काढून घेऊ आणि मार्केट सुधारल्यावर पुन्हा गुंतवणूक करू असे सर्वसाधारणपणे खूप जणांना वाटते. आणि इथेच उपलब्ध संधींकडे दुर्लक्ष होते. मार्केट खाली येणे आणि वर जाणे हे स्वाभाविक आहे, तसेच आवश्यकही आहे आणि आपण गुंतवणूकदार म्हणून दोन्ही अवस्था गृहीत धरून त्यात ठामपणे थांबले पाहिजे, जोपर्यंत आपले गुंतवणूक उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत. शेअर मार्केट जेव्हा परत त्याच्या सार्वकालिक उच्च पातळीवर जाईल तेव्हा पैसे गुंतवणे चांगले की 20% डिस्काउंटमध्ये मार्केट असताना गुंतवणूक करणे चांगले हे आपण नक्कीच जाणतो, पण निर्णय मात्र बऱ्याच वेळा ह्याच्या विरुद्ध होताना दिसतो. एक गुंतवणूकदार म्हणून माझे वाढलेले पैसे कमी होऊ नयेत आणि मुद्दलात नुकसान होऊ नये असे वाटणे हे अतिशय नैसर्गिक आहे आणि त्यात काहीही वावगे नाही. परंतु इथे एक अतिशय सोपे सूत्र आपण वापरू शकतो. हे सूत्र जर आपण आपल्या पोर्टफोलिओला वापरले तर मला खात्री आहे की आपले गुंतवणूक निर्णय जास्तीत जास्त बरोबर येतील. ते सूत्र असे की ज्या गुंतवणुकीला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत त्याची वार्षिक वाढ ही बंक मुदत ठेवीपेक्षा जास्त आहे की कमी आहे. ज्या गुंतवणुकीला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत त्याची वार्षिक वाढ ही बंक मुदत ठेवीपेक्षा जास्त आहे की कमी आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर आपण बंक मुदत ठेवीपेक्षा जास्त दराने वाढ मिळवित आहोत तर ती गुंतवणूक चांगली म्हटली पाहिजे. गेल्या 5 वर्षात आपण काही योजनेमध्ये 15, 18, 25 किंवा 30% वार्षिक वाढ अनुभवली, कारण कोविड नंतर आलेली एकतर्फी तेजी होय. परंतु तशीच तेजी किंवा तसेच रिटर्न्स कायमस्वरूपी राहू शकत नाहीत, हेही आपण समजून घेतले पाहिजे. समजा आपण 10 वर्षांकरिता गुंतवणूक करीत आहोत तर त्यापैकी काही वर्षेही भरपूर वाढ देणारी, काही वर्षेही किरकोळ वाढ देणारी आणि काही वर्षेही तोटा देणारीही असू शकतात. प्रश्न हा आहे की ह्याचा क्रम कसा असणार आहे हे कोणालाही माहिती नसते. ज्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपले उद्दिष्ट नक्की केलेलं आहे किंवा योग्य गुंतवणूक कालावधी सुनिश्चित केला आहे त्यांनी सध्याच्या परिस्थितीत विचलित न होता जर शक्य असेल तर थोडी अधिकची गुंतवणूक करायला पाहिजे. सिपद्वारे जे गुंतवणूक करीत आहेत त्यांनी फक्त करेंट व्हॅल्यूकडे पाहता गेल्या 7 ते 8 महिन्यात आपण किती जास्तीचे युनिट्स मिळवले आहेत तेही पहावे. सोशल मीडियावरून दिले जाणारे सल्ले हे आर्थिक सल्लागारांचे नसून सोशल इन्फ्लुएन्सरचे असतात, म्हणून त्यांच्या प्रभावाखाली येता आपल्या सल्लागाराशी संवाद साधणे हेच श्रेयस्कर होय. आपला देश नाजूक परिस्थितीतून जात असला तरी तो कणखर हातांमध्ये आहे, त्यामुळे आपण ह्या परिस्थितीवर नक्कीच मात करू. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यातील आपली गुंतवणूक जरी नाजूक अवस्थेत असली तरी तिला तुमच्या कणखर मनाची गरज आहे.